हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आयो पाप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। आयो पाप, पढ़ाई भी बहुत जोरदार चल रही होंगी रे, चल रही कि नहीं चल रही? नहीं चल रही, इसका मतलब कुछ तो गड़बड़े दया। है ना, नवोदय का एग्जाम पास में आ रहा है, बड़े मुश्किल से अभी 7 दिन भी नहीं होंगे। 7 दिन है, आखिरी के 7 दिन एट नवोदय, है ना? तो बस एग्जाम की तैयारी बढ़िया करो बच्चा, ठीक है? और मैं सच बता रहा, एक्स्ट्रा के सवाल कुछ मत करो। जो भी चीजें हम लोगों ने पढ़ के हो चुकी है, उस चीज को जितना हो सके रिवाइज करो। मैं सच बता रहा, वही से पेपर है। हम एक्स्ट्रा के करने के चक्कर में ही दिक्कत फील करेंगे, ये चीज याद रखना। समझ रहे हो? अब ये एक्स्ट्रा नहीं है, ये एक्स्ट्रा ऐड हुआ है आपके एग्जाम में, ठीक है ना? तो इसको जरा समझ लेते हैं। मैं जानबूझ के एंडिंग में इसलिए रखा क्योंकि एकदम से स्टार्टिंग में बता दिया रहता तो आपको दिक्कत हुई रहती, इतना पक्का। क्योंकि जो अपना करके है सिलेबस में एग्जैक्ट में, वो कहीं ना कहीं उस पर फोकस आप उतना नहीं दे सकते थे। ये मुझे पता था, चुटकी भर सिंदूर वाला काम है, इस पे ज्यादा टाइम नहीं लगता। समझ रहे हो? जैसे ग्राफ हमने पढ़े, उसमें बहुत कुछ था। क्या सन आप बता सकते हो अभी प्रॉपर तरीके से? बराबर है। कंसेप्ट जो पहले पढ़ के थे हमने, वही यूज है, कुछ अलग है क्या? कन्सेप्ट पेक्षा किती टक्क्याने कमी आहे, कितीने जास्त आहे, पेक्षा वगैरह वाले जो कन्सेप्ट होता आपलं, ते सगळे सभी के सभी कंसेप्ट तो उसी में कर लिए थे ना हम लोगों ने पहले। बस उसका यूज किए, उसके अलावा कुछ किए क्या? नहीं किए। ओके, तो चलो अब मैं अगर सपोज बताना चाहूं, ये सवाल ध्यान से देखना। रुत्ता लेखात एक, अब ये कौन सा लेख है पता है ना? रुत्ता लेख। कौन सा लेख है? रुत्ता लेख। अब इसको इंग्लिश में बोलते पाई चार्ट। क्या बोलते? पाई चार्ट। क्लियर है? सर्कल चार्ट नहीं, अरे चॅट नाही, नाही तर खावाची चाट म्हणाल, ते वेगळाच झाला। ठीक है, आठवण काढून दिला, इले खावाचा है आता, संपल्यावर खाजो। हाँ, चलो तो देखो बच्चा, स्टार्ट करते हैं हम लोग। स्टार्ट करने से पहले बस इतना बता दूं मैं आप लोगों को, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। एक बस गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे ना, हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं उनका तहे दिल से शुक्रिया। तो चलो शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन सफर को। इसमें देखो बच्चा, सवाल का पैटर्न पकड़ लो कि किस हिसाब से सवाल पूछा जाता है। मैंने पहले ही बताया कि ऐसे टाइप के एग्जाम्पल, चाहे ग्राफ रहे या पर्टिकुलर ये ऐसे गोलू गालू रहे, कुछ भी रहे, ये जो भी पर्टिकुलर चीजें दिए रहते हैं ना, उसको पहले समझ लो। फिर डायग्राम में दिमाग खराब दिया क्या है, तो ये दिख रहा होगा, महिला है कितने सर्कल में से? पूरा 25%, पुरुष 50%, मुले 12.5%, मुली 12.5%। ठीक है, अच्छा तो लक्ष दे बाळा, वृत्तलेखात एका शहरातील कोणता तरी एक शहर आहे, असा विचार करा की भंडारा आहे नाही तर नागपूर आहे, विचार कर। तर भंडारा वृत्तलेखात शहरातील 60,000 लोकसंख्येचे विभाजन केलेले आहे। किती हजार? 60,000। किती हजार? 60,000। म्हणजे या पूर्णच्या पूर्ण शहरात, हा एक कोणता तरी शहर आहे, मान्य कराल? या शहरामध्ये एकूण लोकसंख्या किती आहे बाळा? 60,000। किती? लोक नाही, रुपये नाही, लोक किती? एकूण 60,000। ठीक आहे म्हणा। तर त्या शहरातील महिलांची संख्या किती? महिला किती आहेत? आता भाऊ 60,000, अय चिमणे, आपल्याला टक्के माहित आहेत ना किती आहेत महिला? इथं आहेत ना दिले, तर महिलाचे टक्के किती आहेत? अरे 25% महिला आहेत। किती पैकी? तर 60,000 पैकी। समजला का? हाच दिमाग लावायचा। किती पैकी बाळा? 60,000 पैकीच आहे ना? समजलं की नाही समजलं? बघा प्रश्न कसं विचारला जाऊ शकतो, हा तर एकच प्रश्न झाला, याचे मी अजून 2-3 प्रश्न कसं विचारला जाऊ शकतात ते पण सांगतो तुम्हाला। समजलं? तर चला बघ बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिला किती? तर 25% आहे। महिला किती? 25%। किती पैकी? 60,000 पैकी। इसका मतलब अगर महिलांची संख्या मला काढायची असेल, नंबर ऑफ महिला या फिर नंबर ऑफ लेडीज या फिर महिलांची संख्या जेव्हा काढायचं असेल बाळा, तर किती टक्के आहेत महिला? 25%। कोणाच्या? 60,000च्याच ना? तर 60,000च्या 25% काळा, तुमचा उत्तर रेडी राहणार। तर 60,000 जसाचा तसाच्या म्हणजे 25% म्हणजे 25/100, टकल्या टकल्या अनुदान भेटला। तर चला आता राहिला किती बाळा? 6 गुणिला 25, 25 नको, अरे 25 पाची किती?
तर ठीक आहे, नाही माहित तर सर आम्ही काय करतो, गुणाकार करतो जी. 6 पंचे 30, 6 दुने 12 आणि 3 15, म्हणजे हा 150. पण हे 2 टकले जसेचे तसे. सर 15,000 इज माय आन्सर. म्हणजे मुली किती, मुली नाही, महिला किती आहेत एकूण? महिला किती? 15,000. 60,000मधून महिला किती आहेत का? 15,000 आहे. समजला का? नाही समजला? कोई डाउट हो तो पूछो, कोई डाउट हो तो पूछो. ध्यान दे बेटा. समजलं का? समजलं का? पक्का ना? चला, अगर आता बघा प्रश्न त्यांनी घुमवला आणि आता त्यांनी काय म्हटलं बघा, असे याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो, ठीक आहे, की महिला आणि मुली, महिला आणि मुली यामध्ये कितीचा फरक आहे? मुलींच्या काळाला गेलं तर मग पुरुष बायांच्या मग बाईच करायचा. महिला आणि मुलींच्या लोकसंख्येमध्ये कितीचा फरक आहे, असा प्रश्न आहे. काय करणार पोरं माहित आहे का? पहिले महिलांचं म्हणजे संख्या काढून टाकतील, त्याच्यानंतर मुलींची संख्या काढून टाकतील आणि त्याच्यानंतर मग मायनस करतील. असा करावचा नाही. काय सांगतो काय करायचं? महिला तुम्हाला माहिती आहेत ना 25% आहेत. महिला किती आहेत? 25%. मुली किती आहेत? 12%. किती टक्के? 12. यांचा फरक काढा ना का? यांच्यात फरक काढू. 25 मधून 12.5 गेले तर भाऊ 12.5च राहतील ना का? किती राहतील? 12.5%. तर 12.5% 60,000च्या काढून टाका. खतम, उत्तर तुमचा रेडी. नाही समजला मी काय म्हटलं? 60,000चा फरक पाहिजे म्हटलं होतं तुम्हाला त्याने. तर 60,000चा 12.5% काढा. तर भाऊ पॉइंट नंतर किती आकडा आहे? 1. इथे किती आहे? 2 शून्य आहेत. तर इथे काहीच नाही, तर 1 टकल्या वाढवून टाका. म्हणजे काय होते? 60,000 इंटू 125 भागीला 1,000. नाही समजला का? आता मला सांगा 125च्या फळात 1000 नाहीये? 125 किती? 8. ते आपण रोजच करत होतो. 125 एकन हा 8. आता भाऊ 3 शून्य शेवटी आहेत, म्हणजे 8 100% भाग जाणार आहे. तर 60,000ला 8 ने डिवाइड करू. 8 बाय 1 म्हणते. 8 अगर सपोज मी 7 करीन तर 56 होतात, 8 करीन तर 64 होतात. तर 8 7 जा 56, उरलं 40. 8 पंचे 40, बाकीचे शून्य जसेचे तसे. म्हणजे 7,500 तुमचा उत्तर राहणार. कशाचं फरक? महिला आणि मुलींचं फरक. क्लिअर आहे? मी लिहून देऊ का इथे? प्रश्न कसा राहणार बाळा हा? तर बघ, महिला आणि मुली यामधील फरक किती बाळा? हा प्रश्न होता. किती? तर 7,500. अजून एक प्रश्न करू. तुम्ही रेडी आहात का? आता रेडी आहात का? चला बरं, सांगा बरं मला. मग याचा उत्तर काय असू शकते? आता तुम्ही विचार करायचं, ठीक आहे? बघा 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 बघा, मी काय म्हणतो, देखो देखो देखो, सवाल देखो. बघ, प्रश्न असा तिसरा वाला, हा दुसरा होता. काय प्रश्न? लक्ष दे. दिलेल्या वृत्तालेखामधून, ठीक आहे, पुरुष आणि मुले, चला पुरुष आणि मुलेपेक्षा पुरुष आणि महिला यामधील, आता हा तर तोंडीच होऊन जाणार, फरक सांग. का बरं हा सोपं झालं? कारण की तुम्ही काय केला? पुरुष किती आहेत बाळा? 50%. महिला किती आहेत? 25%. यांचाच फरक काढला, किती मिळालं? 25%. ऑलरेडी तुम्ही 25% काढलंच. किती? तर हा तर मोठा भाग काय झाला? असंही राहतात. एकावर आधारित प्रश्न दुसरं दिलंच जाते. या आलेखाचं असंच काम आहे. जो पहिला प्रश्न विचारला असते ना त्याच्यावर आधारित, म्हणजे जो दुसरे तिसरे प्रश्न विचारतात ना तो पहिल्या प्रश्नावरच आधारित असतो. समजला का? नाही समजला?
एक शेवटचा प्रश्न विचारू का? सांगू शकाल? आपण थोडंसं हाल द्यायला ठीक आहे, सांगू शकाल? थांबा मग समजा. ठीक आहे, तोंडीच सांगणार आहे, तोंडी. मला सांगा, मुले आणि मुली. प्रश्न पहा, समजून घ्या. लक्ष द्या. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. मुले आणि, लक्ष दे बाय, मुले आणि मुली त्या शहरात किती आहेत? किती आहेत म्हटलं? 15,000. त्या शहरात किती? 15,000. तोंडीच आहे. कारण की भाऊ, मुले 12.5%, मुली 12.5%, यांची बेरीज कराल तर किती? 25% ना. 25% तुम्ही पहिलेच काढल्या. किती? 15,000. समजलं का? बघा बाळांनो, पॅटर्न समजायचं. यामध्ये फक्त पॅटर्न ज्याला समजलं, मिशन फतेवाला काम. पूरा मिशन फते. समझला का? पूरा मिशन फते. काही डाउट है किसी को? थोड़ा सा तो भी नहीं, नहीं, उल्लू सा तो भी। चलो तो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं, अभी बहुत हो गया इसका। तो देखो, नया सवाल आपके सामने। अब देखो सर, इसमें भलताच है जी, इसके पहले टक्केवारी था, अब डिग्रिया दिखते जी। डिग्रिया मतलब डोक्सी के ऊपर टकलिया, उसको बोलते डिग्री। 50 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, पता है ना? किए थे ना, है ना? तो ध्यान दे बच्चा. तो ऐसे केस में देखो, खालील माहिती अभ्यासा म्हणते. हो ठीक आहे जी म्हणा. ए म्हणजे खाद्य. अच्छा, म्हणजे हा ए म्हणजे काय झाला लिहून? अरे बापा बापा, आता भलताच झाला का? थांबा थांबा थांबा. देखो देखो देखो, सबसे मेन चीज कहा गया जी, उसको छोटू करते रे बाबा. चल ध्यान दे ध्यान दे. अब देखो, सबसे मेन ए म्हणजे काय रे? खाद्य. ठीक आहे. बी म्हणजे रे शिक्षण. ठीक आहे, लिहून टाकायचं. आणि त्याच्यानंतर सी म्हणजे किती रे? मनोरंजन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डी म्हणजे रे घर भाडे. ठीक आहे. ई म्हणजे रे औषधी. ठीक आहे, औषधीचा खर्चच आहे. आता तुम्ही म्हणाल सर, हे लिहायची काय गरज नव्हती आम्हाला. बड़ा देखो, ये है नया पैटर्न, और अपन लोग इतने भी प्रॉम्प्ट नहीं बने हैं कि इसको बिल्कुल देख देख के ही देख देख। कोई कोई रहते हैं, कोई कोई की बात नहीं, हर कोई रहते हैं, लेकिन प्रैक्टिस की कमी की वजह से कहीं ना कहीं इसको आप डायरेक्ट करने की कोशिश में मत जाइएगा। ये चीज याद रखना। नवोदय है, आपको इस बार वो खेलने की कोशिश जरूर करेगा, क्योंकि 2 से 3 सवाल इन चैप्टर पे तो पक्का आने वाले हैं, इतने पक्का है। समझ रहे हो, है ना? उनको पता है कि बच्चे कहाँ गलती कर सकते हैं, तो ये डायरेक्ट डायरेक्ट करने के चक्कर में बिल्कुल मत जाना। प्रॉपर सवाल को समझना, लिख लेना। ठीक है, कोई दिक्कत नहीं है, मस्त समय है अपने पास। आपका पेपर वैसे भी आधा पौन घंटे पहले ही हो जाता है, इतना जल्दी मत करना पेपर। ठीक है, चलो ध्यान दो ध्यान दो ध्यान दो. चल, अब वरील वृत्तलेखातील, वरील काय रे साईडला बनावायचा, हा साईड मधील वृत्तलेखातील एका कुटुंबाच्या, कोणता तरी एक कुटुंब आहे, फॅमिली म्हणू आपण. ठीक आहे, त्या कुटुंबाचा मासिक खर्चाचा, मासिक खर्च म्हणजे महिन्याचा खर्च. ठीक आहे, हा कोणता खर्च बाळा? महिना. कन्फ्यूज व्हायचं नाही. महिन्याला जो खर्च येतो त्याला, त्याच्या पूर्णपणे आलेखाच्या स्वरूपामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. क्या बात क्लियर हुई? एक रिप्रेजेंट किया है उसने, जो भी मंथली वो खर्चा करता है, जो भी एक्सपेंडिचर वो मंथली होते हैं, उसके उस रिगार्डिंग उसने आपके साथ डिस्कशन किया है, लेकिन ग्राफिकली, डायग्राम के थ्रू, डिग्री के फॉर्मेट में. क्लियर है? तो ये देखो, बोला है ठीक आहे. तर औषधीचे खर्च व मनोरंजनाचे खर्च याचे गुणोत्तर सांगा म्हणते. गुणोत्तर म्हणल्यावर डोक्यात आपल्या काय येते? एक वरती आणि एक खाली. एक वरती आणि एक खाली. तो जो पहले वो ऊपर या जो बाद में वो नीचे? जो पहिले है वो ऊपर. मैंने क्या चाइना में बोला क्या? हाँ हाँ, समझ रहे हो? तो देखो, औषधीचे खर्च पहिले लिया. ठीक है जी म्हणा. औषधी खर्च. ठीक है, ये कहां पे? ऊपर. और क्यों नीचे ऐसे कर रहा हूं मैं भाऊ? गुणोत्तर बोला, गुणोत्तर मतलब चैप्टर पढ़े ना अपन ने, रेशो का, यू नो रेशो. उसके बाद मनोरंजन खर्च म्हणते, व मनोरंजन, मनोरंजन. ठीक आहे, मनोरंजन. कोणता कंजन? अरे मनोरंजन माहिती बरोबर, कांचा. खतरनाक. चल 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 चल, लक्ष दे लक्ष दे. औषधीचा खर्च किती आहे भाऊ?
किती डिग्री? 54. 54 डिग्री डिवाइड मनोरंजन जी 36 डिग्री। तो मैं क्या बोल रहा हूं, ध्यान दे चिमण्या, 54 आणि 36 6च्या टेबल मध्ये नाही आहेत का? 6 9 54 6 6 8 एक नंबर। तो क्या ये बात समझ में आई यहां तक? अब मैं बोलता हूं सबसे इंपॉर्टेंट 3 3 3 2 मतलब ऐसे लिखना, मतलब 3:2 होता है और आपका आंसर डांडिया सरप होता है। कौन सा सरप? डांडिया सरप। दिल्ली इज योर आंसर। क्या ये बात समझ में आया क्या? कैंसर देखो देखो, ये समझ में आया क्या? 3:2 आपका आंसर। नेक्स्ट जाए तो देखो बच्चा, ये देखो अभी नया पैटर्न, इसमें पढ़ेंगे हम लोग रेशा लय। कोता लय? रेशा लय, इसको बोलते हैं लाइन ग्राफ। कोता लाभ? लाइन ग्राफ। देखो बच्चा, एक चीज मैं सच में बता दूं, किसी भी चीज को समझने के लिए बचपना जरूर चाहिए। आप बोलोगे हाँ अय लक्ष देगा इकडे, लाईन ग्राफ शिकवतो मी तुम्हाला। आज आपण बघत आहोत लाईन ग्राफ। व्यवस्थित व्यवस्थित लक्ष द्या। लाईन ग्राफला रेषा लेख असे म्हणतात। आणि बघा दिलेलं आहे, लक्ष दे रे इकडे, काय बडबड करतोय तू? इकडे लक्ष देऊन नाही होत का तुला? काय चिमणी फिकीड फिकीड करतायस तू? काय नाही, हेच हेच शिकली का तू? बिलकुल हसायचं नाही, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। हा चला, तर वरील रेषा आलेखात बरोबर लक्ष दे। हा, ए आणि बी कंपनीचे 4 वर्षातील उत्पन्न दिले आहे। कंपनी ए चे 2022 चे उत्पन्न आणि कंपनी बी चे 2023 चे उत्पन्न एकूण किती उत्पन्न होईल? ठीक आहे, तर 800 900 600 700 कोणतं उत्तर येते रे? काय उत्तर येते? कसं करायचं? असा करून टाकू कसं तरी। हा ठीक है, चला उत्तर राहील काहीतरी। हा, मेरे को एक बात बताओ, ऐसा महीने पड़ा है, तुम लोग दूसरे दिन भग जाओगे कि नहीं भगोगे क्या? आओ बोलोगे सब कुछ हो जाए। मेरे को एक बात बताओ, ऐसा कोई खड़ूस डॉक्टर रहे, उसके पास जाओगे क्या आप? हाँ, क्या झाला तुला? समझ रहे हो? ऐसा अगर सपोज वो बोलेगा तो आपको जाने की इच्छा होगी क्या उसके पास? तो एक चीज याद रखना बच्चा, कि देखो कोई भी पढ़ाई भी आप करते हो, जितना आप उसमें समझ रहे हो इंटरेस्ट लेके पढ़ोगे उतना बेहतर। समझ रहे हो, है ना? इसलिए आपको ये चीजों को ऐसे बताया जाता है और ऐसे पढ़ाया जाता है, बाकी कुछ नहीं। ठीक है, नहीं तो अपन वैसे भी कर सकते, लेकिन वैसे करना मतलब सत्यानाश पुन्हा होणार दिमागचा। चल लक्ष दे। तर पाय बघा, आता प्रॉपर बघूया रेशा लेख लाइन ग्राफ। आपको पता है इसको क्या बोलते हैं करके? कल हमने हम लोग इसका पूरा बेसिक भी देखा हुआ है। अब इसके एग्जांपल्स देख रहे हैं, खत्म करते हैं इस चैप्टर को भी। खालील रेषा आलेखात निरीक्षित करून योग्य पर्याय निवडा म्हणते। वरील रेषा आलेखात ए आणि बी कंपनीचे 4 वर्षातील उत्पन्न दिले आहेत बघा। 4 वर्षातील, पहिला 2021 2022 2023 2000 बया आहे का? 24 म्हणायला पाहिजे इथं। 24 तर आता निघालं. तर लागू दे ना, तर 23च्या नंतर 24 येते ना, 16। चल पाय, तर भाऊ मग आणि कंपनी बी चे उत्पन्न पण दिलेले आहे। चल पाय, तर कंपनी ए चे 2022 चे उत्पन्न, लक्ष दे, कंपनी ए कोणता हो रे भाऊ? पाय ओळखता आला पाहिजे सगळ्यात मेन। प्रश्न तर खूप नंतरची गोष्ट, पहिले सगळ्यात आधी काय करायचं? बघायच्या. ग्राफ अभ्यास करायचा। काय अभ्यास करायचा बाळा? ग्राफ। आता ग्राफ मध्ये हे वर्ष दिले आहेत खाली, हे तर समजलं आपल्याला, पण हे जे लाईन दिले आहेत ते कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत? चिमणे पाय बरोबर, तिचा चिमणा खराब नको करूस। पाय इकडे, पाय कोणत्या कोणत्या कंपनीचे दिले आहेत? आता पाय इकडे लक्ष दे, एक एकक म्हणजे किती टन आहे भाऊ? 100 टन आहे टन। चला हा झाला। आता हा कंपनी ए आणि कंपनी बी मध्ये फरक कसा ओळखाल जी तुम्ही सांगा बरं? कोणाचा हा लाईन कोणाची कंपनी हो आम्हाला का माहित? तर जो गोलूच्या अंदर मोलू आहे, मोलगा, मोल म्हणजे तीड, तीड यु नो मोल। अरे तीडगा, तीड खावाचे तीळ नाही, आपल्याला तीड नाही राहत का? कालू कुलू, कोणाला येते राहते, कोणाला असं राहते, कोणाला असं राहते। आता राहू द्या। हाँ चल पाए पाए पाए, तो ये जो गोलू के अंदर जो आपको कालू दिख रहा है, गोलू के अंदर या फिर गोलू, ये कौन सी कंपनी है? माता माय, अय माता माय, पाय पाय। आता पाय,
हे गोलूवाली कोणती कंपनी? ए. लक्ष दे, कोणती कंपनी? ए कंपनी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे कोणती कंपनी? कंपनी बी. स्क्वेअर वाली कोणती कंपनी? बी. लक्ष द्या सगळ्यांनी. आता आता यांचे रीडिंग लिहून टाका. कंपनी माहित झाल्या? कंपनी माहित झाल्या? चला 2021 मध्ये एक त्यांनी विचारलं कोणत्या याचा आहे? फक्त 22चं विचारलंय आणि 23चं. तर कशाला फालतू टाइमपास करत बसू. पण तरी लक्षात ठेवाल बाळांनो, 3 प्रश्न राहतात त्याच्यामध्ये किंवा 2ही राहू शकतात, त्यांची मर्जी आहे. सगळ्यांचे काढून ठेवून द्याल, वेळ असते आपल्याकडे. जर वेळ नाही आहे, एकच प्रश्न आहे, लक्ष द्यायचं. एकच प्रश्न आहे, हा असा जसाच तसा, तर ज्या वर्षाचा म्हटलाय त्याच वर्षाचा काढून ठेवून द्यायचं. जसं आता हा प्रश्नाच्या स्वरूपात मी सांगत आहे. ठीक आहे. कसं की कंपनी ए चे 2022 चे उत्पन्न, हा 2022 आहे. 2022 कंपनी ए हा हो का? कंपनी ए हावे का? हो. तर कंपनी ए चे याचं उत्पन्न किती आहे भाऊ? 500 टन. तर कंपनी ए चं 2022 चं उत्पन्न किती आहे? 500 टन. कोई शक? चला, उत्पन्न झालं. त्याच्यानंतर कंपनी बी चे 2023 चे उत्पन्न, हा 2023 आहे. याचं कोणत्या कंपनीच्या? कंपनी बी. हा होय की हा वे? खालचा. त्याचं उत्पन्न किती आहे? 300. तो मेरे को एक बात बताओ, बी इक्वल्स टू 2023 चे किती आहे? 300. तर यामध्ये काय विचारलं त्यांनी? कंपनी ए चे 2022 चे उत्पन्न आणि कंपनी बी चे 2023 चे उत्पन्न एकूण किती आहेत म्हणलं. तर एकूण म्हणजे प्लस करणे म्हणजे किती भाऊ? 800. क्या ये बात क्लियर हुई क्या सबको? अगर सपोज इसने ऐसे पूछा रहता की कंपनी ए चे 2022 चे उत्पन्न आणि कंपनी बी चे 2023 चे उत्पन्न मधील फरक सांगा, तर उत्तर मोंगसे. मोंगसे आला असताना का? 500 माइनस 300 म्हणजे उत्तर मोंगसे. कितना? 200. अगर सवाल पूछा रहता तो. ठीक है. तो इसमें एक चीज याद रखना बड़ा, कैसा भी घुमा फिरा के सवाल पूछे, ये सबसे पहला काम क्या कर लेना? रीडिंग लिख लेना. क्या लिख लेना? रीडिंग. ये पहले इसको पढ़ना. ग्राफ को पढ़ना बहुत इंपॉर्टेंट है. नहीं तो कंपनी ए और कंपनी बी ढूंढते रहते थे. कोटी आएगा, कोटी आए कंपनी ए. तो ये पहचानने की कला, ये डब्बा बताएगा. समझ रहे हो? क्या ये बात क्लियर है? सभी का पहले, जैसे 2021 में कंपनी बी का बताओ बरा कितना है? 300. लिख देना. हाथ मारूक जा. 300 गेली. हा हे 200, हा 200. आता झाला नाही. बी 400, हा 400, हा 600. हे आकडे लिहून ठेवून देणे. आणि ज्या ज्या कंपनीच्या ज्या ज्या वर्षाचं विचारलं त्या त्या वर्षाच्या मस्त ठेवणे साईडला ना. मस्त बेरीज म्हणाल तर बेरीज करणे ना, फरक म्हणाल तर फरक करणे. खतम काम. अजी समजला का? समजला का? एक प्रश्न जर विचारला त्याचं उत्तर सांगू शकाल का? तर बघा प्रश्न कसा. 2024 किंवा थांबा कंपनी, लक्ष द्याल, कंपनी प्रेट, कंपनी ए चे 2024 आणि कंपनी 2024 चे उत्पन्न आणि कंपनी बी चे 2024 चे उत्पन्न किती टक्क्याने जास्त आहे की कमी आहे? असंही राहू शकते. टक्के म्हणजे याच्यामध्ये त्याला पर्सेंटेज टॉपिक होऊन जातो आणि हाही विचारणं होऊन जातो. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कोणाची कंपॅरिझन कोणासोबत केलं नाही का? पाय. आता कंपनी ए बद्दल विचारलाय ना. कंपनी ए चे 2000, लक्ष दे, कंपनी ए चे 2024 चे उत्पन्न किती आहे रे? 600. कंपनी बी चे किती आहे रे? 400. त्यात 2024 मध्येच बघितलं. अरे बघितलं की नाही? तर चल आता मला सांग, कंपनी ए चे 2024 चे उत्पन्न, ठीक आहे, आणि कंपनी बी चे 2024 चे उत्पन्न किती टक्क्याने जास्त आहे? कंपनी ए बद्दल विचारलं होतं ना, कंपनी ए बद्दल. तर मला एक गोष्ट सांगा, 600 आणि 400 मधून किती फरक रे बाळा? पहिले फरक काढा लागेल. कितीने जास्त आहे?
200 ने जास्त आहे. अरे कितीने जास्त आहे? 200. लक्ष दे बाळ. तर एच अगर सॉरी कितीने जास्त आहे, टक्केवारी जर तुम्हाला काढायचं असेल टक्केवारी, तर काय करतो आपण? जास्त भागीला कोणाबद्दल आहे? ए बद्दल आहे. हा, ए बद्दल, एच्या स्वरूपामध्ये विचारलाय. इंटू 100 करायचं. तर जास्त किती भाऊ? 200. कोणापेक्षा? 600 पेक्षा. इंटू 100 करायचं. टकल्या 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 गेला. आणि भाऊ हा माझ्याकडून एक्स्ट्रा प्रश्न सांगितला बाळा, असं येत तर नाही, पण आला तर सोडायचा नाही. जनरली पेक्षा शब्द राहते, तर पेक्षा ज्याच्या समोर तो खाली ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे 200 को अगर 6 से डिवाइड करोगे, 6 3 जा 18 बाळा, फिर से 20, तो 6 3 जा 18. ये भाई जिंदगी बर्बाद वाला काम है. 33.33% इसका आंसर आएगा. क्या ये बात क्लियर है? बार देऊन टाक जा डोक्यावर. खत्म. क्या ये बात क्लियर है? सभी को समझा? तो चलो नेक्स्ट सवाल. चला का नेक्स्ट प्रश्न पाहू बाळा. लक्ष दे, लक्ष दे. नेक्स्ट प्रश्न पाहू. रेखालेखात जो पण तुम्हाला दिसत है लाइन ग्राफ, इसमें आपको 4 महीनों का क्या दिया है? उसने हिसाब दिया है. क्या दिया है? 4 महीनों का हिसाब. तो वो बोल रहा है कि चारों के चारों महीनों में कितना उत्पन्न, टोटल एकूण किती उत्पन्न झालं ते सांगा. तर पहिले ग्राफ बघाल. आणि एक एकक म्हणजे किती किलो? 100 किलो. ठीक आहे म्हणा. तर चल, मार्च महिन्यामध्ये किती झालं रे? 300. मार्च महिन्यामध्ये किती झाले? किती झाले? 300. एप्रिल महिन्यामध्ये 200. मई मध्ये 200. अरे मोंगसेच काम आहे पुरा. चल, जून महिन्यामध्ये 400. किती बाळा? 400. एकूण किती उत्पन्न झालं ते यांची बेरीजच करावं लागेल ना. तर भाऊ 300 प्लस 200 प्लस 200 प्लस 400. बघ, टकल्या टकल्या 4 आणि 4 झाले 8 आणि 8 आणि 3 झाले 11, म्हणजे 11. तो 11 से तुमचा पापा. तो भाऊ यहाँ पे ऐसे समझ लो कि यहाँ पे ऑप्शन गलत दिया है. यहाँ पे डी के जब डी में 11 से चाहिए था. कितना? 11 से. किती? डी आपका आंसर. कौन सा आंसर? डी आपका आंसर. कोई शक हो तो पूछो. ठीक आहे. बघा बघा बघा. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून काय प्रश्न विचारला जाऊ शकते माहित आहे? सांगा म्हणेल की मे महिन्यामध्ये, ठीक आहे, मे महिन्याच्या उत्पन्न आणि मार्च महिन्यातील उत्पन्नातील फरक सांगा. सीधा सीधा काय कराल मग? मे महिन्याच्या उत्पन्नातील आणि मार्च महिन्यातील उत्पन्नातील फरक किती? 100. समजला का? याच्यामध्ये टक्के विचारले जाऊ शकतात की एप्रिल महिन्यातील उत्पन्न जून महिन्यातील उत्पन्नापेक्षा कितीने कमी आहे. तर भाऊ एप्रिल महिन्याचा किती आहे? 200. आणि जून महिन्याचा किती आहे? 400. समजूनच राहिला. किती टक्के? आता हे 200 मधून 400 गेले 200. किती टक्केचा फरक आहे रे? 50. सीधा सीधा 50%. काढून पार कसं येईल? हाँ चल ठीक है. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. तो आई होप आपको ये सारे चीज समझ में आया होगा, सारा कंसेप्ट आपको समझ में आएगा, ये दुआ करूंगा. बस एक गुजारिश आप सभी से करना चाहूंगा कि अगर सपोज कोई भी कंसेप्ट, जितना भी मैंने अभी तक आप लोगों को बताया है, अगर वो चीजें आपको बुनियादी तौर पे, बेसिक के तौर पे अगर सपोज समझा है ना, तो सच बता रहा, इस चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.